नमस्कार लाडकी बहिणींनो, स्वागत आहे माझे अंबर पवार यूट्यूब चॅनलमध्ये. सर्व लाडक्या बहिणींच्या लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी आहे. तर लाडक्या बहिणींचे जे नोव्हेंबर आणि डिसेंबरचा जो हप्ता आहे त्याच्याबद्दल या व्हिडिओमध्ये मी माहिती देणार आहे. तर व्हिडिओ सगळ्या लाडक्या बहिणींनी शेवटपर्यंत बघा. चॅनलवर नवीन आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. हा माझा नवीन चॅनल आहे. असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ या चॅनलमध्ये येत असतात. लाडकी बहीण योजना लाडकी बहिणींना योजनेतील नोव्हेंबर आणि डिसेंबरचे हप्ते रखडल्यामुळे महिलांमध्ये सबब आहे. आता जानेवारीचा हप्ता देखील जोडून 3 महिन्यांचे एकत्र 4,500 रुपये मिळण्याच्या शक्यता आहे. जी हां लाडकी बहिणींनो, 2 महिन्यांचे जो हप्ता आहे तो बाकी आहे. म्हणून या येत्या नव्या वर्षामध्ये 3 महिन्यांचे एकत्र 4,500 मिळण्याची शक्यता आहे. या मात्र अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही, परंतु लाडक्या बहिणींना प्रतीक्षा अजूनही कायम आहे. महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत राज्यातील कोट्यवधी महिलांना दरमहा 1,500 रुपये आर्थिक मदत दिली जाते. मात्र गेल्या 2 महिन्यापासून या योजनेचा हप्ता न मिळाल्याने महिलांमध्ये नाराजगी आणि उत्सुकता दोन्ही वाढली आहे. डिसेंबर महिन्याचे पहिले 15 दिवस उलटून गेले तरीही नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता जो आहे तो लाडक्या बहिणींना अजूनही मिळालेला नाही. 3 महिन्याचे पैसे एकत्र येण्याची शक्यता सध्या प्रशासनातील सूत्रांकडून मिळणाऱ्या माहितीनुसार नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता लांबणीवर पडण्याची शक्यता असून यासोबत जानेवारी महिन्याचा हप्ताही एकत्र दिला जाऊ शकतो, अशी चर्चा सुरू आहे. जर तसे झाले तर पात्र महिलांना खात्यात एकाच वेळी 3 महिन्याचे एकूण 4,500 रुपये जमा होऊ शकतात. ही शक्यता महिलांसाठी दिलासादायक असली तरी शासनाकडून अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. 4,500 रुपये खात्यात कधीही येऊ शकतात. योजना अंमलबजावणीशी संबंधित अधिकाऱ्यांना मते जानेवारी महिन्यात या तिन्ही हप्त्याचे वितरण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी असे तिन्ही हप्ते एकत्र डीबीटी पद्धतीने महिलांच्या बँक खात्यात जमा केले जाऊ शकतात. मात्र हे सर्व अंदाजावर आधारित असून अंतिम निर्णय शासनाच्या मंजुरीनंतर स्पष्ट होणार आहे. तर लाडक्या बहिणींना 3,000 रुपये हे पडू शकतात, कारण असा इशारा आपल्याला समजत आहे. म्हणून जानेवारी, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी ह्या 3 महिन्यांचे हप्ते नव्या वर्षामध्ये आपल्याला मिळू शकतात. हप्ता उशिरा मिळण्यामागची कारणे. लाडकी बहीण योजनेतील हप्ते उशिरा मिळण्यामागचे कारण म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणुका. तर लाडक्या बहिणींनो, सगळ्यांना माहीत आहे निवडणुकाच्या जे आचारसंहिता आहे ते लागू असल्यामुळे या काळात निधी वितरणावर मर्यादा आल्या. नगरपरिषद, नगरपंचायत आणि अन्य स्थानिक संस्थांच्या निवडणुकी आता पूर्ण होऊन गेल्या आहे. म्हणून आता 3 महिन्यांचे जो हप्ता आहे तो पडण्याची दाट शक्यता आहे. आता निवडणुकांनंतर निधी वितरणाचा मार्ग मोकळा झालेला आहे. स्थानिक निवडणुका संपल्यानंतर आणि आचारसंहिता उठल्यानंतर शासन तातडीने हप्त्याचे वितरण करेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे अनेक महिलांना जानेवारी महिन्याचा मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. म्हणून सगळ्या लाडकी बहिणी ह्यांना लाडकी बहीण योजना ही महिलांचे आर्थिक सबलीकरणासाठी सुरू करण्यात आलेली महत्त्वाची योजना आहे. म्हणून सगळ्या लाडक्या बहिणींना हा दिलासा कायम ठेवण्यासाठी एक चांगला निर्णय आहे. लाडकी बहीण योजनेतील हप्त्याबाबत सबब असला तरी 3 महिन्यांचे हप्ते तुमच्या खात्यात येणार आहे. तर सगळ्या लाडकी बहिणींच्या आनंदाची बातमी आहे. 4,500 मिळण्याची शक्यता ही समोर येत आहे. म्हणून सगळ्या लाडकी बहिणी हे चिंता करू नका. सगळ्या लाडकी बहिणींचे जे नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारीचा जो हप्ता आहे तो नक्की तुमच्या बँक खात्यामध्ये येईल. आणि तसा GR जर आला तर माझ्या चॅनलवर तो व्हिडिओ अपलोड होऊन जाणार. म्हणून सगळ्या लाडकी बहिणींना एक विनंती आहे की माझा हा नवीन चॅनल आहे, म्हणून ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या बहिणींना शेअर करा. तर चला बहिणींनो,